तर हे पहा फ्रेंड्स, आपण इथे ही प्लाझो पॅन्ट अशा प्रकारे रेडी करूयात। ही रेडीमेड पॅन्ट आहे, मी त्याचं माप घेते। उंची आहे इथे 36 इंच, त्यामध्ये आपण 2 इंच प्लस करून घेतलेले आहे। डबल फोल्डेड फॅब्रिक घेतलेलं आहे फ्रेंड्स, इथे लक्षात घ्या। बॉटममध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे, 10 होतं 11 घेतलं। कमरेच्या साईडला आपण इथे 13 इंच घेऊयात। तुमचं जसं कमरेचं माप असेल तसं 1/4 करून तुम्हाला त्यामध्ये 2 ते 3 इंच ॲड करायचे आहेत। अशा आपण 16 घेऊयात सीट उंची, आणि त्यानंतर आपण इथे 2.5 इंचावर मार्क करून घेऊ आणि ते अशा पद्धतीने बॉटम आणि तो पॉईंट जॉईन करून घेऊयात। आणि आता याला आपण कट करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच प्रकारचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत। तुम्ही तिथे जाऊन डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता। तर हा झालेला आपला फ्रंट पार्ट। आता सेकंड पार्ट करण्यासाठी आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे फॅब्रिक। डबल फोल्ड केल्यानंतर फ्रेंड्स, हा जो भाग आहे आपण जो फ्रंटचा कट केलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। कमरेच्या साईडला, वरच्या साईडला आपल्याला 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सीट उंचीच्या तिथे। फ्रेंड्स, ही गोष्ट लक्षात घ्या, कमरेच्या साईडला नाही घ्यायचं आहे, सीट उंचीच्या तिथे आपल्याला अशा पद्धतीने सर्व ठिकाणी 2.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखायची आहे आणि याला देखील आपण कट करून घेऊयात। इथे बघू शकता तुम्ही, इथे आपण कट करून घेतलेलं आहे। आणि फ्रेंड्स, आता ही रेडीमेडवर अशाच पद्धतीच्या प्लाझो भेटतात आणि त्या छान पण दिसतात घालायला। तर फ्रेंड्स, तुम्ही जर ओपन बाजूला कट केलेला असेल तर कट करायची गरज नाही, पण मी हे बंद बाजूला कट केलेलं होतं, सो मी मध्ये कट केले। आता हे बघा, सीटचा जो भाग आहे दोन्ही ते शिवून घ्यायचे आहेत। दोन्हीही सीटचे भाग जे आहेत ते अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहेत। मागच्या ह्याला जॉईन करायचं आहे। अशा पद्धतीने जॉईन केल्यानंतर फ्रंट साईडला पण 2, जसे ब्लाऊजला टक्स मारतो तसे 2 टक्स द्यायचे आहेत। आणि आता आपल्याला 4 इंच उंचीची आणि रुंदीला जेवढी कमरेला बसेल तेवढी आपल्याला नेफापट्टी घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता, खालच्या साईडनी पट्टी जोडून घ्यायची आहे, वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे। मागच्या साईडला आपण इलास्टिक टाकूयात आणि फ्रंट साईडला आपण फक्त बेल्ट लावून घेऊयात। हे बघा, फ्रंटचा सुद्धा आपल्याला बेल्ट काढून घ्यायचा आहे अगदी त्या मापाचा। 4 इंच आपण उंची ठेवली आहे, म्हणजे शिवून हा 2 इंच होईल। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं। तर ही कुर्तीचं मी मार्किंग करते फ्रेंड्स। आता तुम्ही शेवटी बघा प्लाझो किती छान दिसते।